आज आपण आलो आहोत येवला तालुक्यातील जळगाव निवड या ठिकाणी. बघूया जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे, बघूया. मोदी म्हणतो मोदीची गॅरंटी काय? मोदीची गॅरंटी आहे भ्रष्टाचारी सभा घेऊन टाकली जाते. 6,000 रुपये एवढे 20,000 मग ज्येष्ठ आम्ही 2,000 रुपयाचा मागतच नाही ना. मोदी सरकारच होतं ना त्यावेळेस कोणी गागलं नाही. मग शेतकऱ्यांनी 12,000 रुपये क्विंटल कांदे विकलेले, 6,000 रुपये क्विंटल कांदे, पण तरी शेतकरी ऐकणारा शेतकरी समाधानी होणार नाही. कोणतंही सरकार येऊ किती भाऊ दे, शेतकरी आम्ही स्वतः विकलेले, मी पण विकलेले, पण शेतकरी कधी समाधान होणार नाही. मोदीची पट्टी बांधलेली आहे म्हणजे वर्षापासून पडलेलं मुद्दा तो कांदे मंदिर केलं, राम मंदिर केलं, त्याच्या घरकुल केलं का? लोकांना इकडे दिले, पैसे दिले, वजनचे भाव वाढले. मंदिर बांधलात का ना? सगळे पैसे मुद्द्याला धरून नाही, त्यांच्या मुद्द्यात धरून नाही, चिडे जात्या करतात, त्यांच्या सगळं डोकं लावलं पाहिजे नाही. राम मंदिर इच्छा होती की त्याला हिंदूंची, हा प्रश्न दिले पैसे चांगलं नाही झालं, हे चांगलं नाही झालं. अरे कोणते भावाला 100 मेगा गागू नका ना. पण गेले पुढे भाव तेव्हा 800 रुपये होते, आता 800 रुपये, 1200 रुपये अनुदान आहे गॅसला, आणि त्या 800 रुपयाला गॅस भेटले. आणि आज तो गॅस घरात भेटतो. पहिले लोकांना लाईन लावावं लागत होती, आता बिगर लाईनच्या घरपोच गॅस येतो, घरात येतो, डायरेक्ट तुमच्या घरात येऊन जोडून जाते. गॅसचा भाव 1120 रुपये होता, पण आता इलेक्शनच्या तोंडावर मत मिळवायसाठी अनुदान देऊन भाव कमी केले. आणि बरं का आमच्या मनातले खासदार बगरे सर नवीन चेहरा आहे. आम्ही यायला पाऊ पाऊ लय कटोळा आता बीजेपीचा पाऊ इतका कटोळा बाद कधी, आणि त्यातला चेहरा नवीन आहे आणि चिन्ह बी नवीन आहे. रामकृष्ण हरीन वाजत होता. आम्ही भारतीय कामं जळगाव मध्ये भारती पवारला कोणतेही 5 कामं सांगायची. मी स्वतः भारती पवारला मतदान करीत 3 पत्रिकेचे 5 कामं सांगायची. वर्षापासून चाललेला आमचा रस्त्याचा प्रश्न होता, तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इथून आमचा रस्ता पूर्ण केला. पाटोदा ते जळगाव ते पाटोद्यापासून जो आलेला रस्ता आहे त्याच्या पलीकडं जोडुके असं भारतीयांनी कामं केलेले, आणि त्या निवडून यावा ही आमची गावकऱ्याच्या वतीने सगळ्यांची इच्छा आहे. विरोध हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे. विरोध 50% विरोध राहतो, 50% सपोर्ट बी राहतो. त्याच्यामुळे भारतीताई ह्या 100% आपण बगरे सरांना किती वर्षापासून ओळखतात? 10 वर्षापासून. त्यांनी काय कामं केली अशी? भरपूर कामं केले, शेतकऱ्यांच्या बाजूने येते. आणि भारतीताई विरोधात दुधाला भाव 40 रुपये होता तर 21 रुपये झाला. 5 रुपयाचं आता अनुदानाचं गाजर दाखवते, मांजरपाट्याचं गाजर, सगळे गाजर गाजरची केली म्हणा. आता गाजर बंद करतील, मुळे आणायला बसले. सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे की भारतीताई आली पाहिजे, आणि काहींची इच्छा आहे की बगरेच आले पाहिजे. तर आपण काय सांगाल याच्यावर? बघा, खरं वास्तविक गावाच्या बद्दलच मी बोलतो आहे. जळगाव निवड हे रस्त्यावरचं गाव आहे. याच्या आजूबाजूला बरीच अशी खेडे आहेत आणि त्यांना अटॅच अशी ही गावं आहेत. त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतं की भारतीताई होत्या सत्तेमध्ये
परंतु सत्तेमध्ये असल्यानंतर माझ्या तरी असे मत आहे तर त्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ग्रामीण भागाकडे लक्षच केलेले नाही. अनेक वेळा आमच्या येथील अनेक कार्यकर्त्यांनी समाजसेवकांनी त्यांना सांगितलेले आहे की आम्हाला विविध विकास कामं द्या. दवाखान्याचं काम आम्ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही त्यांना सांगत होतो तर त्यांनी ते केलं, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे थोडासा दिलासा राहील थोडासा. परंतु असंही एक आहे की पाण्याची समस्या आमच्या या गावाला फार मोठी कठीण आहे. पाण्याच्या बाबतीत तर आम्ही अनेक वेळा इरिगेशनकडे मागणी केली, अनेक ठिकाणी त्या अधिकाऱ्यांकडे आम्ही गेलो, आम्हाला पिण्याचं पाणी द्या, परंतु कुणी दिलेलं नाही. ज्या वेळेस पाणी आलं त्यावेळेस देशमान्यापर्यंत बंधारे भरले गेले, परंतु जळगाव नेऊरचा बंधारा हा मोकळा राहिला. इकडे एरंडगावचाच भरल्या गेलेला आहे. त्यामुळे आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याबाबत फार मोठी टंचाईला आम्हाला सामना द्यावा लागला. येणाऱ्या नवीन खासदाराकडून काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या नवीन खासदारांनी ग्रामीण भागातल्या बाजू उचलून राखलं पाहिजे. जे पहिल्यांदा भारतीताईंना जे ग्रामीण भागात दिलं गेलं त्याचे जे समाधान करायला पाहिजे होतं ग्रामीण वर्गाचं किंवा शेतकरी वर्गाचं, ते त्यांच्याकडून झालेलं नाही. त्यामुळे एक नवीन शहर आहे, त्यामुळे माझं मत त्यांना मतदान.